4-5 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावला. त्याचे नेहमीचे तुम्हाला माहिती असेल ना पूर्ण येणं जाणं त्याचं आहे. आमच्या माणसं सांगतील तसं कॅमेरा ट्रॅप लावा. पहिल्यांदा ड्रोननी सगळं पहिल्यांदा बघून घ्या पुढं काय आता सध्या आहे काही आणि अनाउन्समेंट वगैरे करा. तुम्ही सुद्धा गावातल्या लोकांना सांगून द्या की लहान मुलं वगैरे, कारण काय ते सगळे बाहेर आले लोक म्हणजे त्यांचं मुलगा काय आपलं काय आपलं लहान मुलगा आहे ते म्हणजे त्याची काही चुकी नव्हती तर आपल्या आई चालत होतो ना. असं इन्सिडेंट परत व्हायला नको. काही 10 मिनिटापूर्वी आला गावातून, 10 मिनिटापूर्वी गावातून आला त्याच्या मामा बरोबर आणि फक्त आई बरोबर गेला ना डायरेक्ट. बिबट्यांचं काय ना म्हणजे मोठ्या व्यक्तींवर शक्यतो हल्ले करत नाही ना. बिबट्या हा वाघासारखा नाही. बिबट्या एकदम असा प्राणी लाजळू प्राणी, त्याला आवाज आला की लगेच पळून जातो. त्याचं एकच आहे कुत्री, ते शेळ्या बकऱ्या आणि लहान मुलं. तर त्याच्यामुळं लहान मुलांना शक्यतो अशा ठिकाणी आणून आहे ना. मोठ्यांचा काही इश्यू नाही. आणि ते तुम्ही जरी काम करत असाल तरी पण तुमचं काहीतरी गाणे वगैरे वाजवणं किंवा बाकीचे काय मोबाईल गाणे लावून ठेवायचे, तुम्ही काम केलं तरी चालेल. आवाज झाला पाहिजे, शांतता असेल काय असेल ना तर मग ते थोडंसं आणि विशेष म्हणजे हे मेंढपाळ लोक आहेत ना सर्वात सोपी स्वीकारते आहे. त्यामुळे ते शेजारी तो फिरतोय त्याच्यामुळे येतो तो. आता आपल्याला थोडस त्यांना शिरागड इथे किती अंतर आहे मेढवाल्यांचं? बरंच अंतर आहे पुढे आता. पण अगोदर डांबोरेकडे इकडेच होतं ना पाणी. बघा ऊसाचं शेत आहे. मी शिरूर मधन आहे, मी पुण्यामधन आहे. आमच्याकडे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू आहे जुन्नर आणि शिरूर. सगळं ऊसाची शेती आहे. पाणी वगैरे दिलं की थंड वातावरण राहतं, आतमध्ये जाऊन बसतो आणि लपायला जागा आहे त्यांना. त्यांची पिल्लं इथंच होतात. आता ते जंगल विसरले, ते सगळे शेतामध्येच राहायला सुरुवात केली त्यांनी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला पण ते थोडंसं काळजी घेऊन काम करावं लागेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, ते पहिल्यांदा सगळ्यांना असतील. मला कोणाची कंप्लेंट यायला नको. या एरियामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमची लोक वगैरे फिरून अनाउन्समेंट करून द्या. गाडी चालू करायची. पोलिसांना ते बोलून पहिल्यांदा पहिला निरोप आया मुझे तो मैंने बिलाल साहब को लगे लगाया. नहीं अच्छा काम किया आपने. बिलाल साहब सब दिवस आपको लगाया. ऐसा सबको क्या भाई जल्दी आ जाओ. मागच्या वर्षी जसं ऍक्टिव्हिटी वाढली ना सर, आपली भेट झाली होती बरोबर. मागच्या वर्षी जेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी वाढली ना तेव्हा सरांची माझी भेट झाली होती. मी त्यांना तसं कल्पना दिली होती. त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यावेळेस उन्हाळ्यात गरज होती, आम्ही ते केलं होतं. त्यामुळे आम्हाला काही तसं जाणवलं नाही. पण पावसाळा लागला नंतर आमचंही शेतात जाणं उशिरापर्यंत थांबणं बंद झालं. या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट झाल्या. एकदम अनएक्सपेक्टेड आहे ना. दुपारी शक्यतो इन्सिडेंट होत नाही ना, खरंच नाही. अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी थोडंसं अंधार झालं नंतर हे आता पहिल्यांदा असं झालं. तर त्याचे जे पायाचे ठसे आहेत ना तो पूर्ण ग्रोन झालेला नाहीये. म्हणजे सगळं सरळ सांगायचं तर आपलं जसं एक 14, 15, 16 वर्षाचा तरुण म्हणजे वयात येणारा मुलगा असतो ना तशा टाईप्स है ना. म्हणजे पूर्ण असा वाढलेला पडला आहे की 30-1 वर्षाचा 32 वर्षाचा थोडंसं असेल. तर ते काय तर ते काय करतात ना, ते प्रयत्न करतात किल करायचं. बरोबर. म्हणजे थोडं काय जमतंय का काय जमतंय का वगैरे असं ते त्याचा म्हणजे ते शिकताय. असं परत इन्सिडेंट घडू नये म्हणून थोडस तुम्ही काळजी घ्या. मागच्या वर्षी ज्या ऍक्टिव्हिटी बद्दल मी सरांशी बोललो होतो ना त्या एरियात थोडं ठसे याच्यापेक्षा मोठ्या साईजचे आहेत. ओके. म्हणजे दुसरा प्राणी. मागच्या वर्षी जो त्यांनी फोन केला मी जागेवर गेलो होतो, टाकली ती गाठी काठावरच गेलो होतो आम्ही. तर तिथं म्हणजे मोठा पण होता आणि सोबत तिलांची ठस होती. इथं बाकी नाही ना, एकच दिसला ना. म्हणजे आता जे तुम्ही बघताय एकच तो सर विभक्त झाला असेल असं एक अंदाजित वाटतं. तुम्ही आज बघा हे सगळं. परवाला एक मनवेलचा एक शेतकरी होते, त्यांना समोरासमोर दिसला. मग तुम्ही इंटिमेट का नाही करत? बैलगाड्यावर होता तो आणि ते त्याने मला आज सांगितलं. जेव्हा इन्सिडेंट झाला तेव्हा त्याने आता गावात पहिल्यांदा सांगा त्यांना बिबट वगैरे कसा दिसतो, वाघ कसा दिसतो, त्याचे पोस्टर्स लावून मग तिथं लिहा की जर असा प्राणी कोणाला दिसला इथं है ना तर वन विभागाला कळवा. त्याचा नंबर वगैरे तुमचा सोडून द्या त्याच्यावर. R1चा वगैरे नंबर आहे, ऑफिसचा नंबर आहे, तिथं तो सोडून द्या. ते काय ना लोकांना ते बिबट काय हे पण माहित नाही, वाघ काय हे पण माहित नाही. तर त्याचा फोटो लावला तर ऍटलीस्ट जसं यांना लँग्वेज येत नाही या मुलांना वगैरे तर ते ऍटलीस्ट बघितलं तर कळेल तरी की असं काहीतरी दिसलं त्यांना. ठीक आहे, आता तो एरिया जो आहे हा मार्क करून घ्या आणि जर तुम्ही पेट्रोलिंग वगैरे वाढवा. गावातले लोक सुद्धा तुम्ही थोडंसं सपोर्ट. परवा ते आपल्या दिसले ना ते नाण्याले
एक येत नाही या माणसा इकडे पहिलं घरी ताण लागली बघा मग प्यायचं नाही मला ती घाला ती बरोबर तिकडे जे पुढे ते रेंज नव्हते तिकडे बोलायला गेले